आणि राज्याच्या राजकारणातली आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे। फडणवीस आणि राज ठाकरे दोघे सुद्धा ताज लँड्स मध्ये दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळते। मुख्यमंत्री आधीच ताज लँड्स मध्ये दाखल झालेले आहेत। फडणवीस यांच्या पाठोपाठ आता राज ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत अशी माहिती मिळते। या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय बैठक होणार, कोणत्या विषयावर चर्चा होणार आणि कोणत्या कारणाने ही भेट होतीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। देवेंद्र, कोणत्या कारणाने या दोघांमध्ये भेट होतीये? ऋतुजा, आपल्याला माहिती आहे की आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांची युती होईल अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात चर्चा होते। दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून तशा पद्धतीची वक्तव्य केली जातात आहे। एकीकडे या युतीच्या चर्चा होत असतानाच आता आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भेटीत देखील राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि याच भेटीसाठी राज ठाकरे जे आहेत ते वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये पोहोचत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या हॉटेलमध्ये आधीच पोहोचले असल्याची माहिती आहे। त्यामुळे आपण बघितलेलं आहे की एकीकडे सेना, ठाकरे गट आणि मनसे युती होण्याची शक्यता असतानाच आता आपण बघतो की ही भेट होते। त्यामुळे स्वाभाविक आहे या भेटीकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघितलेलं आहे की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याआधी राज ठाकरे यांची माहिती बरोबर जवळीक पाहायला मिळत होती, खास करून भाजप सोबत जवळीक पाहायला मिळत होती। राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवरती लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल त्यावेळेस भाजपचे नेते मंडळी असतील किंवा शिंदे गटाची नेते मंडळी असतील ती सातत्याने त्यांची उठबस पाहायला मिळाली होती। मात्र त्यावेळी काही कारणास्तव त्यांची युती किंवा उघड युती जी आहे ती होऊ शकली नव्हती आणि त्यानंतर आपण बघतोय की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर राज उद्धव एकत्र येतील अशी चर्चा होत असतानाच आता आपण बघतोय की ही एक महत्वाची राजकीय घडामोड जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होते का आणि या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा होते का हे पाहणं देखील महत्वाचं असेल। देवेंद्र, खरं तर आता राजकारणामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। पालिका निवडणुका तोंडावर आहेत, दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे भेटतायत। ही भेट पूर्वनियोजित होती का, या संदर्भातली काही माहिती मिळते का? सध्या तरी या भेटी संदर्भात कुठलीही माहिती मिळत नसली तरी पूर्वनियोजित होती किंवा कशा पद्धतीने ही भेट होते या संदर्भातली माहिती उपलब्ध होत नसली तरी मोठी घडामोड आहे राजकीय। कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आधीच ताज हॉटेलमध्ये आहेत आणि राज ठाकरे आपल्याला माहित पडलंय की राज ठाकरे देखील आता पोहोचलेले आहेत या हॉटेलमध्ये आणि स्वाभाविक आहे दोन्ही मोठे राजकीय नेते जे आहेत ते या हॉटेलमध्ये आहेत आणि स्वाभाविक आहे राजकीय चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। कारण खास करून जसं मी म्हटलं की निवडणुका तोंडावरती आहेत, युती आघाड्या याच्या चर्चा होतात आहे। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळीकीच्या बातम्या होत असतानाच आता अशा पद्धतीची भेट होते। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल। आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये जर राज ठाकरे गेले तर ते भाजप सोबत थेट जातील की शिंदे यांची शिवसेना आणि मनसे राज ठाकरे अशा पद्धतीची युती घातली आहे का, त्याला भाजपची सहमती असेल का, असे बरेच प्रश्न जे आहेत ते राजकीय वर्तुळात चर्चिले जातात आणि त्या अनुषंगी आपण या भेटीमध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल। या बैठकीला कधीपासून सुरुवात झालेली आहे आणि दुसरं महत्वाचं, भाजपचे आणि मनसेचे इतर कोणते नेते या दोन्ही नेत्यांसोबत सहभागी झालेत? तुर्तास जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आता ताज हॉटेल बांद्र्याचं जे आहे तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये भेट होते का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यांच्यासोबत इतर कुठली नेते मंडळी आहे याची माहिती तरी उपलब्ध होऊ शकलेली नाहीये। मात्र हे दोन नेतेच त्यांच्या पक्षातील सर्वोच्च नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यामधली चर्चा ही महत्वाची असणार आहे आणि त्यामुळेच आगामी काही नवी समीकरणं जी आहेत ती राज्याच्या राजकारणामध्ये उदयास येतील का हे पाहणं देखील महत्वाचं असेल। कारण जवळपास आपण बघतोय की रोज मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं या दृष्टीने नेते मंडळी भाष्य करतात। तशा पद्धतीची बॅनरबाजी, फलकबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच अशा पद्धतीची भेट, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत आणि या भेटीमध्ये आता काय घडतंय आणि या संदर्भातील तपशील आणखी उपलब्ध होतात आहे का हे पाहणं महत्वाचं असेल।
अगदी आणि या सगळ्या बैठकीच्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होतीये आणि ती नेमकी कोणत्या कारणानं हे पाहणं आता महत्त्वाचं असेल.